आली असते गाडी. वैशाल ते औषण केलं तुम्ही औषण करा दादा नाव लावा घ्या औषण करून घ्या.
श्री स्वामी समर्थ. खूप 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 सुंदर दादा, खूप खूप अभिनंदन तुमच्या आणि खूप खूप आभार, कारण तुम्ही जे वेळ दिलंय ते महत्त्वपूर्ण वेळ होती आणि त्याच्यातून तुम्ही खूप इथले जे पधारलेले सर्वांनी जय जयकार घ्यायचे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. आज के इस रंगारंग कार्यक्रम की शुरुआत वेळेचं बंधन आहे. नामदेव महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे जो तुम्ही कधी क्वचित ऐकलाही नसेल. तो अभंग असा आहे, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. रांडिवेने जेवी शृंगार पै केला, प्रेमेविन झाला ज्ञानी तैसा. नामा म्हणे प्रेम अति गोड आणि अनुभवी सुरुवाड जाणतील. प्रेम सुख देई आणि प्रेमाविन नाही समाधान. या ठिकाणी प्रेमाची काय शक्ती आहे. भक्ती तर सर्वच करतात आणि जन्मोजन्मी करतात, पण देव स्वप्नात सुद्धा येत नाही. याचं कारण एकमेव एक होतंय की आमचं त्यांच्याविषयी तितकं प्रेम नाही. आणि जर प्रेमाने भक्ती केली, आवडीनं केली, तर तुमची तात्काळ भगवंताजवळ पोचते, दत्तप्रभूंजवळ पोचते, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ पोचते आणि तात्काळ अनुभव येतो. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगतो. स्टेजवर शांतता राखा जरा. नामदेव महाराजांच्या कुटुंबामध्ये 15 माणसं होती. 15, 4 मुलं 4 सुना. बिटा महादा नारा गोंडा 4 मुलं. लाडाई गोडाई यसाई साखराई 4 सुना. नामदेव महाराज दामू शेट्टी 2, 10 आणि राजाई गोनाई सासू सुना 2, 12. एक बहीण आऊबाई 13, मुलगी लिंबाई 14 आणि दासी जमली म्हणून एक 15वी त्यांच्या जीवनामध्ये आलेली. 15 माणसांचं कुटुंब शिंपी घराण्यातलं. त्यांच्या आई वडिलांना वाटायचं की यांनी खूप मोठा कामधंदा करावा, शिवण्या टिपण्याचं काम करावं आणि आम्हाला या कुटुंबाला पोसावं असं वाटत होतं. बघा, आज सुद्धा परिस्थिती अशी आहे. नामदेव महाराजांचं तेच होतं. वडिलांना वाटायचं की यांनी धंदा करावा, कुटुंब सांभाळावं, पैशाशिवाय संसार चालत नाही. पण महाराजांचं लक्ष सगळं भगवंताच्या भक्तीमध्ये होतं. संसारात ते विरक्त असल्यासारखे होते, आसून नसल्यासारखे होते. परिस्थिती अशी आहे आपल्यात सुद्धा. बघा, आज जर कुणी संसाराकडे दुर्लक्ष केलं, थोडा परमार्थ केला तर याला येळ लागलाय म्हणते. आज सुद्धा हीच अवस्था आहे आपल्यामध्ये सुद्धा. खरं तर येळ संपते, बोलणारा लागले, पण जे करते त्याला एवढं म्हणतात. ही तर खरी जीवनातली शोकांतिका आहे. चला, सर्वांना वाटायचं की महाराजांनी काहीतरी एक करावं आणि त्यांचा कपडा विकायचा धंदा होता. महाराज आणि कपडे विकलेला आहे म्हणले, हा जामीनदार पैसे दिले म्हणले आपल्याला. आता यांनीच पांडुरंगाला साकडं घातलं. देवा म्हणले, हे कसं काय म्हणले. आता हे माझ्यावरची वेळ ही मार वाचवा, ही ओरडा खायचं वाचवा म्हणले. आणि नामदेव महाराज पुन्हा मंदिरात गेले. लक्षात ठेवा. आणि त्यांनी विचारलं होतं दामू शेट्टींनी, कुठं आहे तुझा जामीनदार. ह्या खोलीत कोणला म्हणले, कुलूप लावून. जोपर्यंत पैसे देत नाही त्या तो ह्याला बाहेर सोडणार नाही म्हणले.
आता ती माणूस होता का हो? असा दगड होता एक आणि त्याला आत कोंडलं होतं. आता दगड काय पैसे देणार आहे? शेवटी तरी भगवंताला साकडं घातलं आणि नामदेव महाराज जसे गेले तसे रामू शेट्टीने त्या घराची कडी उघडली. घराची कडी उघडली म्हणले बघू जामीनदार तरी कसला आहे आणि कधी पैसे देणार आहे म्हणले. जेव्हा कडी उघडली तेव्हा तो दगड सोन्याचा झालेला होता. चकितच झाले रामू शेट्टी म्हणले असलं कसलं जामीनदार आहे म्हणले हे सोन्याचा दगडच दिला म्हणजे आता किती पैसे आले असते कपड्याची. आता सोनं कसं आहे मला सांगा. जावाई रुसलाली एक सोडून दिली तर बसासरस तोळावर सोनं घाली नाही आहे का नाही गंमत. जा बाबा रुज म्हणतो पुन्हा बघू 2-4 वर्षांनी घटस्फोट झाल्यावर दिन आलं तर एखादा अर्धा काय 1-2 ग्रॅम तू नाही मुलगी सांभाळली तरी चालेल पण माझ्याकडे 2 ग्रॅम 5 ग्रॅम नाही म्हणतो. पण लक्षात ठेवा ज्या प्रेमाने भगवंताचं भजन केलं होतं नामदेव महाराजांनी आणि त्याची काहीतरी उतराई व्हायचं म्हणून भगवंतानी तो जो असणारा दगड आहे जामीनदार तो सोन्याचा करून टाकला. आता घ्या म्हणले पैसे. यांचा हर्ष गगनात मावे ना म्हणले आता किती सोनं आहे म्हणले याचं काय करायचं म्हणले. ती दगड सोन्याचं एवढं साधी गोष्ट आहे का? तुम्ही आहे का भावनावर? दगड सोन्याचा झाला आणि मंदिरात गेले. नामदेव महाराजांचंही कळलं. देवाचे आभार मानले. देवा मी जे तुझं भजन करतो ना म्हणले त्या भजनापोटी इतकं त्रास घेत असतात का म्हणले. मला फक्त वरडा खाऊ नये एवढं काहीतरी करा म्हणलं आणि तुम्ही सगळं दगडच सोन्याचा करून टाकलं म्हणलं. आणि त्याला त्याचं काही सुखदुःख मी वाटलं नाही. दगड सोन्याचा याचा आनंद नामदेव महाराजांना तिळभर सुद्धा झाला नाही. का तर त्यांना दगड आणि माती समान आहे. जसं तुकोबरायाला होतं नामदेवरायाचा अवतार तुकोबराय. तुका म्हणे धन आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैशी. ज्यांना दगड सोनं माती हिरस मातीच वाटलं त्यांचाच अवतार तुकोबराय आणि तेच नामदेव महाराजांना वाटलं होतं. म्हणून प्रेम भक्ती जर प्रेम असलं तरच भक्ती पोचते. एरवी तुम्ही किती जन्म भक्ती करा स्वतःच्या ह्याच्यावर चालत नाही. भक्तीमध्ये भक्ती सांगायला दादांसारखे सद्गुरू असावे लागतात बरं का. गुरूंचा महिमा परंपार आहे. गुरु असावेत. गुरूंच्या सानिध्यात भक्ती शिकावी. त्यांच्या कृपेनं शिकावी. जीवन के अमूल्य क्षण निकाल कर आप भगवान की शरण में पधारें तो अवश्य आपके मन में जो भी प्रश्न होंगे उनका उत्तर तो आपको मिलने वाला ही होगा. और आज अति उच्च कोटि की सेवा आपने यहाँ देवी भगवती और प्रभु के चरणों में अर्पण किए तो अवश्य इस सेवा का लाभ पूर्ण विकले गाँव को अवश्य मिलेगा. और आज आपके लिए हम सभी के लिए अत्यंत आनंदी क्षण क्योंकि शायद विकले गांव के भाग्य जाग गए जो आज यहाँ पर भगवंत स्वयं पधारे. श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार विखड़े की ओर से आप सभी का सरहृदय स्नेहशील स्वागत अभिनंदन. और आप सभी हाँ मैं देशमुख दादा से निवेदन करूंगी कि आदरणीय दादा का सत्कार वंदन करें.
आप लोग सभी श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार के सदस्य हैं क्या? हैं या नहीं? जो नहीं है वो हाथ ऊपर करे, जो है वो नहीं करेंगे। जो ग्रुप में नहीं जुड़े हैं वो हाथ ऊपर करें। सभी जुड़े हैं क्या? बहुत सुंदर सी बात है। फिर तो विकड़े गांव में श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार ही पूरा, मतलब विकड़े गांव ही श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार से बन गया है। तो आप सभी के लिए जोरदार एक बार तालियां बजा दीजिए आप। बहुत सुंदर। और अगर जो लोग नहीं जुड़े तो कृपया टेलीग्राम के माध्यम से हमारे श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार के सदस्य बनने की कृपा करें और अपने अनेक जीवन में आने वाले प्रश्न चिन्हों का उत्तर आप स्वयं खुद से ढूंढ पाएंगे। जो हमारे परिवार के माध्यम से दादा की मार्गदर्शन मीटिंग होती है बुधवार और शनिवार, ऑनलाइन होता है। आजकल किसी के पास टाइम नहीं है कि कोई बाहर जाके सेवा कर सके, है क्या? नहीं है ना, क्योंकि घर का काम करना होता है और दोपहर में सोना तो जरूरी होता है। पक्का है ना? सब गृहिणियां यहाँ पे, सबको सोना जरूरी होता है और फिर शाम को उठ के फिर खाना बनाना ही होता है। तो क्यों ना खाना बनाते बनाते, बच्चों को पढ़ाते पढ़ाते, सास ससुर की सेवा करते करते, और अगर हमको घर में ही सेवा करने को मिले तो हमारा घर ही स्वयं मंदिर बन जाएगा ना, हमको मंदिर में जाने की जरूरत नहीं पड़ेगी। ठीक है, तो आप सभी हमारे इस परिवार का सदस्य बने और अपने घर को मंदिर और स्वर्ग बनाने की स्वयं कोशिश करें, क्योंकि आप सभी नारी शक्ति आए और नारी शक्ति में यह ताकत होती है कि वह अपने घर को मंदिर बना सकती हैं। तो आप सभी प्रयत्नशील रहें। सुबह जो अभी तो चल रही है गायत्री माला हवन युक्त सेवा चल रही है। इसके पश्चात महामृत्युंजय सुबह 6:30 बजे महामृत्युंजय माला का हवन युक्त सेवा होगी। महामृत्युंजय देवता आपको भी पता है, मृत्यु के देवता बोले तो महामृत्युंजय, महाकाल देवता, और महाकाल का मंत्र है महामृत्युंजय मंत्र। तो आप सभी को हिंदी समझती है ना? क्योंकि मुझे मराठी नहीं आती है उतनी, मैं बोल नहीं सकती, आप लोग हंसेंगे। तो आप सभी प्लीज मेरी हिंदी सुनिएगा, नहीं समझ में आए तो मुझसे बाद में आके पूछ लेना भले ही। ओके, तो महामृत्युंजय मंत्र बोला जाए तो भगवान मृत्यु के देवता हैं, जो कि जन्म और मृत्यु के फेरे में अगर हम भगवान महामृत्युंजय की या शिव आराधना या गुरु की आराधना करते हैं तो हमारे मृत्यु को टालने की क्षमता भी गुरु कृपा में होती है। अगर हमारे पास गुरु कृपा है तो मृत व्यक्ति जो है वो भी जीवंत हो सकता है। और इसके कई सारे उदाहरण जो हैं वो हमारे श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार की ओर में आए हैं दादा के मार्गदर्शन के द्वारा। दादा ने सिर्फ सेवा दी है और 10 मिनट में भी रिजल्ट आया है। शायद आप लोगों ने प्रत्यक्ष सुना भी होगा मार्गदर्शन मीटिंग में। तो यही माध्यम और स्वप्न एक जो दादा ने अपने मन में, अपने हृदय में जो धारण किया है कि प्रभु में विश्व बनाना, शून्य से क्षितिज तक पहुंचाना, यही हमारा सभी का स्वप्न होना चाहिए। और दादा के स्वप्न को साकार करने में हम सभी का सहयोग अवश्य अपेक्षित होगा। तो आप सभी इस कार्य के लिए अपेक्षित हैं और सहयोग प्रदान करें। और सभी इस गुरुदेव दत्त भक्त परिवार में आपके जो भी पहचान वाले व्यक्ति हैं, आपके रिश्तेदार हैं, सभी को हमारे परिवार में जोड़ने की कृपा करें, ताकि आप जैसे आज इतनी खुशी से खिलखिलाकर हंस रहे हैं, आपके चेहरे की मुस्कान बता रही कि आज इतनी धूप में भी आप कैसे बैठे हैं। क्यों बैठे हैं? सिर्फ प्रभु दर्शन के लिए। क्यों सेवा की है? सिर्फ प्रभु दर्शन के लिए की है ना। तो आपके चेहरे की खुशी बता रही है। ऐसी खुशी सभी के चेहरे पे आए, ऐसा हमें प्रयत्न करना है। और इसी प्रयत्न के साथ हमें सभी को लिंक शेयर करना है, सभी को परिवार में जोड़ना है और आगे विश्व को स्वामीमय प्रभुमय बनाने की कोशिश करना है। फूल ना इतर फूलाची पाखड़ी। उसके बाद में
संध्याकाल में अभी स्वामी चरित्र का पठन हो रहा है। स्वामी चरित्र बोले तो गुरु चरित्र, गुरु के चरित्र का पठन करना यह हमारे लिए बहुत सौभाग्य की बात होती है, जो कि शाम में 7 से 8 के बीच में होता है। स्वामी चरित्र की मीटिंग में भी आप रोज ज्वाइन हो सकते हैं। मतलब आपको भरपूर समय दोपहर में सोने का मिलेगा, ऐसा नहीं कि नहीं मिलेगा, ठीक है। तो आप दिन में सो भी सकते हैं और शाम में वापस सेवा भी कर सकते हैं। फिर उसके बाद में रात्रि में बुधवार और शनिवार 9 से मार्गदर्शन मीटिंग होती है 9 बजे से, और जिस दिन मार्गदर्शन मीटिंग नहीं होती है उस दिन राम रक्षा स्तोत्र, विष्णु सहस्त्र नाम, स्वामी का जप, काल भैरवाष्टक, नवनाथ मंत्र का जप, जो कि सभी तरह की वाइट शक्तियों से संरक्षण करने वाला नवनाथ मंत्र जो दादा के द्वारा खुद दिया गया है, तो वह महामंत्र का जप होता है, जिससे हमारे घर में आने वाली नेगेटिव शक्तियां सहज ही निकल जाती है। तो आप सभी मीटिंग्स में ज्वाइन हो, दादा का मार्गदर्शन एक बार सुने और अपने घर में, जैसे बोलते हैं ना ऑक्सीजन प्योर कैसे आती है, तो अपने घर में ऑक्सीजन की प्योरिटी बढ़ाने के लिए दादा का मार्गदर्शन सुनना आवश्यक है। आप अवश्य दादा का मार्गदर्शन सुने और अपने घर में चंदन, केवड़े जैसी सुगंधित वातावरण करें, अपने घर को भी स्वामीमय प्रभुमय बनाएं, यही आप सभी लोगों से निवेदन है। और मैं अपने शब्दों को यहाँ विराम देना चाहूँगी। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, की गई सारी सेवा प्रभु चरणों में अर्पण। श्री स्वामी समर्थ सभी को। मैं आदरणीय बाबा से निवेदन करूंगी कि वह मंच पर आए और अपने शब्दों से इस आतुरता युक्त भाविक भक्तों को प्रेरित करें। श्री स्वामी समर्थ दादा। श्री स्वामी समर्थ। बघा, आज सातारा जिल्हा खटाव तालुका विखळे या गावामध्ये श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास सेवा केंद्र या माध्यमातून एक सत्संग सोहळा, महासत्संग सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि सकाळीच फार उच्च कोटीची देवी आई भगवतीची भैरव चंडी ह्या तुमच्या गावात मला तरी वाटतं प्रथमच झाली असेल। आणि हे यज्ञ एवढं जबरदस्त पॉवरफुल आहे, या यज्ञाची रक्षा आपलं भावी आयुष्य बदलू शकते। तर कुठल्याही प्रकारची समस्या असेल, शारीरिक मानसिक, याची रक्षा आपण जर पाण्यातून घेतली तर तुम्हाला याचा तात्काळ रिझल्ट मिळेल। घरावरती वाईट शक्तींचा, अशुभ शक्तींचा प्रभाव जर असेल तर यातून तात्काळ सुरक्षा आपल्याला मिळेल। भैरव चंडी होणं त्या भूमीचं भाग्य असतं आणि हे भाग्य आमच्या गुरुदेव दत्त आध्यात्मिक विकास केंद्रातले ॲडमिन सौ वैशाली देशमुख ताई यांनी हे कार्यक्रमाचं नियोजन आणि त्यांचा परिवार, त्यांनी हे कार्यक्रमाचं नियोजन अतिउत्तम प्रकारे केलं। आणि हे सद्भाग्य विखळे गावामध्ये प्रथमच, याच्या आधी कधी झालंय का? भैरव चंडी कधीच झाले नाही, तर प्रथमच ह्या भूमीमध्ये आई भगवती याची फार मोठी सेवा झालेली आहे आणि भूमी फार पवित्र झालेली आहे। मी आत्ताच सर्वांना, ग्रामस्थ विखळे सर्वांना मी सांगू इच्छितो, तुमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा देवी देवतांचा शाप असेल किंवा इतरत्र काही ग्रामदेवतांच्या अडचणी असेल, त्याची सुटका आजपासून झालेली आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची ग्वाही आम्ही देतो। याआधी तुमच्या गावात किती पाऊस पडतो, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल मला माहित नाही, पण शेतकऱ्यांना योग्य जेवढा लागेल
असा पाऊस पडेल. याचं कारण आज भैरवचंडी झालेली आहे. शेतकरी सदन झाला पाहिजे आणि त्या भूमितन बघा, आम्ही शेतकरी लोकांना ब्राह्मण म्हणतो, ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ मानतो. शेतकरी वर्ग हा आपल्या भारत देशाचा मूळ पाया आहे. सर्वात राजा जर कोणी इथं असेल ना तर शेतकरी वर्ग आहे. आज शेतकरी वर्ग नसेल तर कल्पना करवत नाही. जे माणुसकी मानवता जी जपली जाते, पर्यावरण निसर्गाचं जे ठेवलं जातं ते आमचे बंधू भगिनी शेतकरी वर्ग हा भारत देशाचा आत्मा आहे शेतकरी म्हटला तर. आणि बघा, निसर्गाची साथ असेल तर शेतकरी राजा वर्षभर व्यवस्थित राहू शकतो. म्हणून ह्या ज्या यज्ञाच्या सेवा आहेत याचं प्राबल्य एवढं आहे की आपल्या भूमीमध्ये जर काही दोष असले तर यज्ञ हवन केल्याने ते तात्काळ निवारण केले जातात आणि त्याच्या अद्भुत प्रचिती आपल्याला येतील. बघा, आज या ठिकाणी जो मेळावा झालेला आहे, इथं जे बसलेले सर्व बंधू आणि भगिनी, आता भगिनींची संख्या नेहमी आमच्याकडे जास्त असते, तसंच या पद्धतीने भगिनींची संख्या या ठिकाणी आहे. त्या तुलनेमध्ये पुरुषांची संख्या थोडी कमी आहे. पण इथं आलेले सर्व भगिनी, मी आता सांगू इच्छितो, तुमची जी काही मनोकामना असेल इथं स्वयंप्रभू विराजमान आहेत. ही पूर्ण गुरु प्रणाली दत्त महाराज, श्रीपाद प्रभू, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि सर्वांचं लाडकं दैवत परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या सुप्त शक्त्या आज या ठिकाणी विराजमान आहेत आणि तुमचं दुःख ऐकायला या ठिकाणी आलेत, तुमचं दुःख सोडवायला आलेले आहेत. तुमच्या कुठल्याही अडचणी असल्या मनापासून हाक मारा, या ठिकाणी आवाज ऐकला जातो आणि तुमच्या हृदयापर्यंत तो पोहोचवला जातो. याचे रिझल्ट आमचा हा 8वा मेळावा आहे. 7 मेळाव्यांमध्ये अद्भुत प्रक्रिया झाल्यात. जो जो जीव या ठिकाणी आलाय तो रिकाम्या हाती गेला नाही, त्याला अद्भुत प्रचिती आलेली आहे. आणि ही प्रचिती आमच्या टेलिग्रामच्या बुधवार शनिवारच्या मीटिंगमध्ये सांगितल्या जातात. दादा, आम्ही अमुक अमुक ठिकाणी मिळवायला आलो आणि आमच्या घरातल्या ह्या समस्या होत्या, ते तात्काळ मार्गी लागल्या. मेळावे अटेंड केल्यानंतर अवघ्या 30 दिवसाच्या आत रिझल्ट मिळतात. अद्भुत. मग ते आरोग्याच्या समस्या असो, आर्थिक असो, व्यावसायिक असो, जॉबच्या असो, त्यात थोड्याफार आम्ही सांगितल्याप्रमाणे जर सेवा केल्यात तर त्याचे अद्भुत प्रचिती या ठिकाणी येतात. बघा, इथं फलक लावलेले आहेत. ही आमची कार्याची पोचपावती. ग्राम देवी देवतांचं महत्त्व. ग्राम देवी देवता आपल्या आयुष्यातलं प्रमुख घटक आहेत. ज्या गावात आपण राहतो संरक्षण म्हणून ते देवता असतात. तर गणपती, शिव, हनुमान, देवीचं मंदिर, दत्ताचं मंदिर, स्वामींचं मंदिर, तर ह्या संरक्षक देवता आपल्याला ह्या कक्षेमध्ये आपलं संरक्षण करत असतात. तर त्यांचा दर अमावस्याला आपण मान सन्मान केला पाहिजे. आता हा मान सन्मान कसा केला पाहिजे हे सगळं आम्ही ह्या आमच्या ऑनलाईनमध्ये सांगत असतो. आणि बघा, अगदी क्षणार्धात एका मान सन्मानाने अद्भुत लाभ झालेले आहेत. माता गणपतीची सेवा आपण कशी करावी, कोणत्या कारणासाठी करावी? गणपती बुद्धीचं दैवत आहे आणि हा सध्या शैक्षणिक जर म्हटलं, जुन्या काळाचं शिक्षण खूप छान होतं, आजचं शिक्षण फार कठीण आहे. कॉन्व्हेंट, लहान मुलांचं, तर खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा इंग्रजी स्कूल चालू आहेत. मुलांवरती वाढता प्रेशर आहे, दबाव आहे, त्यांची मानसिकता खराब झाली आहे. अशा वेळेस मुलांचा अभ्यास व्यवस्थित लक्षात राहण्यासाठी आणि मुलं योग्य त्या संस्कारात वाढण्यासाठी आम्ही गणपतीच्या सेवा सांगतो. शैक्षणिक कुठल्याही समस्या असल्या, गणपतीचा मान सन्मान आणि अभिषेक जर आपण केला, ती बुद्धीची देवता आहे, तात्काळ प्रसन्न होते. असं किती गणपती बघा प्रसन्न होणार नाहीत, पण गुरूंच्या कक्षेमध्ये जर आम्ही सांगितल्यानंतर नुसार जर गणपतीची सेवा केली तर मुलांना तात्काळ रिझल्ट मिळतात. 10वीचे 12वीचे इतरत्र इतके छान आणि सुंदर टक्के पडलेत मुलांना
की त्यांच्या आईवडिलांना अपेक्षाच नव्हती की आमच्या मुलाला जेमतेम 60-70% पडतील, तर 90% कसे पडलेत. तर श्रद्धा आणि गणपतीचा मान सन्मान, स्वामींवर असलेला विश्वास, आणि त्यांनी केलेले परिश्रम, त्याला महाराजांनी 100% प्रतिसाद दिला, म्हणून रिझल्ट चांगले मिळालेत. शैक्षणिक समस्या कुठली असो, बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना शिक्षणासाठी रोखलं जातं, आईवडिलांची इच्छा नसते किंवा तशी परिस्थिती नसते. तर आमच्याकडे प्रश्न टाकल्यानंतर अनेक भगिनींना त्या ठिकाणी ॲडमिशन तात्काळ स्वामींनी करून दिलेत. जिथं भगवंताचं चालतं तिथं कोणाचंच चालत नाही. स्वामी जर तुमच्या पाठीशी आहेत तर विश्वातली कुठलीच शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. तात्काळ तुमचे कामं होतात. आणि बालसंस्कार ह्या रविवारच्या माध्यमातून टेलिग्रामवरती आमचं घेतलं जातं आणि लहान मुलांना स्तोत्र मंत्र शिकवले जातात आणि ते मुलं एवढे छान स्तोत्र मंत्र म्हणतात. सात्विकता वाढते, चिडचिडपणा कमी होतो. उद्याची पिढी आहे, भावी आयुष्याची पिढी आहे. देशाचं फार मोठं धन म्हणजे आजची युवा पिढी, बालवर्ग आहे. यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालकांनी कळकळीचं आव्हान आहे पालकांना, आपल्या मुलांना जवळच्या आमच्या टेलिग्रामच्या बालसंस्कार केंद्रात टाका. त्यांच्याकडनं मारुती स्तोत्र, रामरक्षा, गणपती अथर्व शीर्षम सारखे पाठ करून घ्या. त्यातून ही खूप सुसंस्कृत पिढी घडेल. तुम्हाला उद्या उठून ते वृद्धाश्रमात पाठवणार नाहीत. अध्यात्म फार कठीण आहे, ते पुढची स्टेप, पण संसाराची आधी घडी बसली पाहिजे. सुसंस्कार असतील खूप, तेव्हा आध्यात्मिक गुरु मिळतात. आपण सहज म्हणतो आई वडिलांच्या पुण्याईने मला स्वामी महाराज मिळालेत. खरे, तुमच्या आई वडिलांची काही पुण्याई असेल म्हणून तुम्ही ह्या मार्गात आलात. स्वामींनी तुम्हाला स्वीकारलं. बघा, या ग्रामस्थ, आता मला सांगा इथं लोकसंख्या किती आहे? 4-5 हजार असतील का? असतील ना? 3-4 हजार. तर या ठिकाणी उपस्थित किती आहे? महाराजांनी किती लोकांना बुद्धी दिली इथपर्यंत येण्याची? बाकीचे दुरून गंमत पाहताय, झाडाखाली बसले, त्यांना माहितीच नाही तर काय चाललंय. तर हे सर्वस्व परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही या ठिकाणी आलेला आहेत. माझ्याकडे फक्त एक टक लावून तुम्ही पाहायचं, मी काय बोलतोय ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला तुम्हाला कनेक्ट त्या परमेश्वराशी करायचं आहे. आता याच ठिकाणी उभ्या आयुष्यात तुम्ही कधी असा आनंद घेतला नसेल, असे दर्शन तुम्हाला झाले नसतील, आता या अर्ध्या तासात होणार आहेत. त्यासाठी आमच्याशी कनेक्ट व्हावं लागेल. आमच्याकडे एक टक लावून आम्ही काय बोलतो ते लक्षात घ्या. असा अनुभव तुम्हाला विश्वात कुठेच मिळणार नाही, विश्वात कुठेच मिळणार नाही. आता सांगतो, हे आता आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत. तर आधी अध्यात्म समजून सांगण्याच्या आधी आपल्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. परमेश्वर आहे, हम गया नाही, जिंदा आहे, याची प्रचिती आणण्यासाठी तुम्हाला अनुभव दिले गेले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला एकदाचे जर अनुभव आलेत तर तुम्ही अध्यात्माकडे वळाल. तुम्हाला समजेल नाही इथं काहीतरी नवीन आहे. आम्ही आधी कोणाला जबाबदारी देत नाही, आधी तुमचे कामं करतो, त्यानंतर तुम्हाला जबाबदारी देतो, असं आम्ही डायरेक्ट कोणाला सांगत नाही. प्रश्न शैक्षणिक झाले, आरोग्याच्या अनेक समस्या आपल्याकडे आहेत. बघा, डॉक्टर इलाज सर्वांना माहिती आहे, लाखो करोडचे खर्च होतात. मोठमोठे आजार कधीही बरे होत नाहीत, त्याच्यावरती निदान नाही. तुमचे दुःख दूर करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलोय. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही आलोय. तुमच्या गावातलं शिवमंदिर आहे, एक लोटा जल पाणी टाकून कधी शिव प्रसन्न होत नाही, लक्षात घ्या. तर त्यासाठी रुद्रपाठ, शिवाची उच्च कोटीची सेवा ही घराघरात पोहोचली पाहिजे. रुद्र सेवा कशी करावी, आमच्या टेलिग्रामशी तुम्ही कनेक्ट व्हा. इथल्या वैशाली ताई देशमुख आहेत, त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा, ते तुम्हाला टेलिग्रामला कनेक्ट करतील. आणि एकदा रुद्राची सेवा करून पहा. 121 दिवस तुमचे कुठलीही शारीरिक समस्या असेल, कॅन्सर, HIV सारखे आजार, डायबिटीज, BP, आणखी इतरत्र अपंगत्व,
मतिमंदत्व असे अनेक आजार असतील की जे डॉक्टरांकडून निदान होणार नाहीत. त्यासाठी तुमच्या महादेवाच्या पिंडीवरती जे जागृत शिवाचं स्थान आहे त्या ठिकाणी तुमच्या घरातलं पाणी घेऊन त्या जलाभिषेकमध्ये टाकायचं आणि रुद्राचं तीर्थ करायचं. तासभर लागतो रुद्र करायला. ते एकदा समजून घ्या. फार मोठं असं काहीच नाही आहे. तुम्हाला जर संस्कृत वाचता येत नसेल तर आमच्याकडे ऑडिओ आहेत. आपल्या आजकाल सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. तो ऑडिओ जर आपण ऐकलात आणि ते रुद्राची सेवा जर आपण केली तर ते तीर्थ आपण बाधित व्यक्तीला जर दिलं 101% सगळ्या प्रकारचे आजार नष्ट होतात. 40 दिवसात याची दिव्य अनुभूती आलेल्या आहेत. थोडं कष्ट करावं लागेल, साधना कराव्या लागतील. संधिवात असला, कमरेचे आजार, स्पॉन्डिलिसिसचे आजार, एकमेव रामबाण इलाज रुद्राचं तीर्थ तुम्ही अवश्य करा. आणि घरामध्ये काही व्यसन असतील, सगळ्यात कठीण प्रश्न व्यसनांचा, दारू पिणं, जुगार खेळणं, सट्टा खेळणं, आणखी इतरत्र काही व्यसन असतील, पुरुषांना बाहेर खाली असतील आणि त्याने त्या सगळ्या प्रपंचाची वाट लागली असेल, अशा वेळेस त्या बहिणीने कुठे जावं? तंत्र मंत्र, बाबा बुवा, मग तो तयारच असतो लुटायला, बसलेला असतो, तुमची वाटच पाहत असतो आणि तुमचे ते फायदा घेणारे असतात. आम्ही 0 मिनिटात कामं करतो. इथं स्वयं दत्तप्रभू विराजमान आहेत. विश्वातली कुठलीही समस्या अगदी छाती ठोकपणे सांगतो, श्रद्धा निष्ठा असेल तर इथं सोडून मिळेल. तुमची कुठलीही समस्या असो ही तात्काळ सोडवली जाते. इथं शक्ती नाही, महाशक्ती आहे. आणि ही महाशक्ती एवढी जबरदस्त आहे. विश्वातल्या साऱ्या देवतांचं गुरुपद घेणारे एकमेव शक्ती म्हणजे श्री गुरुदेव दत्त आहे. दत्त महाराज. बघा, देवांना अनेक नावं आहेत, पण असं एकमेव दत्त आहे की त्यांना गुरु दत्त म्हटलं जातं. ते अखिल ब्रह्मांडाचे, अखिल मानव जातीचे गुरु तर आहेच आहेत, पण सर्व देवी देवतांचे सुद्धा गुरु आहेत दत्तात्रय महाराज. आणि ह्या कलियुगाचे चालक, मालक, पालक, विश्वाचा अखिल ब्रह्मांडाचा कारभार त्यांच्या हातात आहे कलियुगामध्ये, हे दत्त महाराज. आणि ह्या दत्त महाराजांची सेवा आपण जर मनोभावे केली तर तात्काळ प्रसन्न होणार हे दत्त आहेत. बघा, श्रीपाद प्रभू त्यांचेच अवतार दत्तप्रभूंचे, नृसिंह स्वामी महाराज, स्वामी महाराज हे त्यांचेच अवतार. दत्त आणि श्री स्वामी महाराज यात भेद काहीच नाही. श्री स्वामी समर्थ म्हटलं की स्वयं दत्तप्रभू हजर असतात. त्यांचेच अवतार आहेत, त्यांचंच कार्य आहे. म्हणून यात कणभरबी मतभेद न ठेवता ही प्रणाली एकच आहे. श्री स्वामी समर्थ म्हटलं की तुमच्या पुढे स्वयं दत्त प्रकट होतात. श्री गुरुदेव दत्त म्हटलं की स्वयं श्री स्वामी महाराज हजर असतात. विषयच नाही. तर हे अध्यात्म आयुष्यामध्ये एकदा अनुभवा. मानव जन्म कशासाठी दिलेला आहे? असं हे कुत्र्या मांजऱ्यांसारखं मरण नाही, यासाठी मनुष्य जन्म नाहीये. मनुष्य जन्म फार दुर्मिळ, महत् भाग्याने तुम्हाला लाभलाय मानव जन्म. आणि तुम्ही तो अनासायस खर्च करताय. अगदी अडाणी माणूस, त्याने जर भक्ती केली प्रभूंची तर तो चटकन त्या अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतो. कारण भगवंताला फक्त भाव अपेक्षित आहे. तो फक्त भावाचा भुकेला आहे. आपलं काय होतंय, आपल्याला योग्य मार्गदर्शन नाही. प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळे मार्ग तयार झालेत. आता कोणाच्या बैठकीला जावं, किती बैठका कराव्या, किती वारकरी संप्रदाय बजावेत, पण अजून विठ्ठल आम्हाला कळलाच नाही. कधी कोणी समजावून सांगितलंच नाही. यावं महाराजांनी त्याचे जे काय असेल, सत्संगाचा कार्यक्रमाचे काय असेल ते देणगी घेऊन जावी. त्याने त्याचं काम करावं आणि आपण आपलं काम करावं. आपलं पण धर्म होऊन जातो, त्याचं पण कार्य होऊन जातं. पण तो देव कधी कधी कोणाला कळला नाही. या घोर कलियुगामध्ये लक्षात घ्या, एवढं घाणेरडं व्यभिचारी घोर कलियुग आहे. या कलियुगात परमेश्वर समजून सांगणं साधी गोष्ट नाही. हिमालय उचलण्यासारखं आहे. एखाद्या व्यक्तीने तुमच्यावरती कृपा करणं देवांना शक्य नाहीये. एवढे जीव
व्यभिचारी पापाचारी झालेले आहेत। देवांनी अगदी कानाला हात लावले, डोळे बंद केलेत। तुमच्या घरानं एकाला एकही देव रेडी नाहीये, तयारच नाहीत। आपण दुर्गतीला गेलो या काळात जन्म घेऊन, मग आपल्याला सांभाळेल कोण? आपल्या या अनेक दोषांना सांभाळून घेणार गुरुतत्व कुठलं? तर एकमेव जे तत्व आहे श्री स्वामी महाराज आहेत। आपण स्वामींना गुरु करावं, देहदारी गुरूंच्या मागे लागू नका। आजच्या स्थितीमध्ये देहदारी गुरु विश्वात कुठेच मिळणार नाहीत, कारण देहदारी गुरु म्हणजे तत्वसावी लागतात। त्या या घोर कलियुगामध्ये येत नाहीत, थांबत नाही। इथला हवा अन्न पाणी त्यांना चालत नाही। आपण कोणाचंही घरचं खाऊन टाकतो लगेच, कळत नाही आपल्याला। तर ह्या अखिल विश्वामध्ये सध्या तरी गुरु प्रणाली बंद झाली आहे। जीवाचा योगक्षम घेणं हा प्रकारच नाही, दीक्षा हा प्रकारच नाही। हे सगळ्या खोट्या दीक्षा आहेत, त्यांचं ते धर्माचा व्यापार चालू आहे। साक्षात परब्रह्माला श्री स्वामी महाराजांना गुरु करायचं। आणि जर असं जर तुम्हाला स्वप्नातून वगैरे महाराजांनी दृष्टांत दिले की अमुक अमुक व्यक्तीला गुरु कर, देहदारी गुरु, ते वस करायचं। अदरवाईज नो, कोणालाच गुरु करू नये। दत्त महाराज, श्रीपाद प्रभू, स्वामी महाराज, अनोसिंह स्वामी महाराज यांनाच गुरु करावं। सध्याचे गुरु म्हणजे कोण? फक्त ग्रंथ हेच गुरु आहेत। ग्रंथ म्हटलंय तर श्रीपाद चरित्र, श्री गुरुचरित्र, नवनाथ चरित्र, भागवत हे ग्रंथ, गीतेसारखे ग्रंथ, हे ग्रंथच आपल्याला ज्ञान देऊ शकतात। आता हे ज्ञान देण्यासाठी ग्रंथांचं चिंतन करावं लागेल, योग्य मार्गदर्शनाखाली तुम्हाला यावं लागेल। तुम्हाला प्रत्येकाला वैयक्तिक स्वतंत्र बुद्धिमत्ता दिलेली आहे सगळ्यांना। त्याचा वापर, एखादा परिपाठ असतो, आपण लेसन वर्गात शिकवला जातो, त्याचं तात्पर्य विचारलं जातं, तसं अध्यायांचं तुम्ही चिंतन करा, गुरुचरित्राचं चिंतन करा आणि हे चिंतन केल्यावरती तात्पर्य काढण्याचा प्रयत्न करा। आणि ते आयुष्यात अंमलबजावणी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत स्वामी तुम्हाला अजिबात साथ देणार नाही। महाराजांना खोटं राजकारण केलेलं चालत नाही, बाहेर दाखवायचं ना आत वेगळं असं चालत नाही। साधी सरळ सेवा स्वामींना अपेक्षित आहे आणि आपण ही साधी सरळ सेवा जर मनापासून केली तर महाराज हाक मारता क्षणी प्रेझेंट असतात, तुमचं काम करायला आलेले असतात। परत एकदा तुम्हाला सांगतो बघा, या विश्वामध्ये तुम्हाला कोणी साथ देणार नाही। संकटाच्या काळात ओळख परिचय आपला होतो, समाज किती कामाचा, नातेवाईक किती कामाचे, मित्र परिवार किती कामाचा। अशा वेळेस भगिनी एकट्या असतील, पुरुष बांधव एकटे असतील, एक कळकळीची हाक श्री स्वामी महाराजांना माना। बघा तात्काळ तुम्हाला ते अनुभव देतील। दत्तप्रभूंना हाक मारा आणि समजा ते जर आले नाहीत, एक हाक आम्हाला मारा। तुमचं संकट कितीही असेल, किती मोठं असेल, या शक्तीपेक्षा संकट मोठं नाही। आम्ही तात्काळ येऊन तुम्हाला तिथं त्या ठिकाणी काही ना काही करून तुम्हाला समजू देणार नाहीत, पण त्या ठिकाणी तुम्हाला त्या संकटातनं सोडवण्याची जबाबदारी ही सर्वस्वी आमची असेल, गुरुप्रणालीची असेल। असं चॅलेंज देऊन सध्या तरी या युगात कोणी बोलत नाही। तर एकदा अनुभवा। बघा विश्वामध्ये चांगलं हे थोडंच असतं, वाईट भरभरून असतं। तर हे धर्मकार्य आहे आणि कितीही बोललं अध्यात्माविषयी अपूर्ण आहे, पण मी तुम्हाला कळकळीची विनंती सांगतो, 2 पाऊल श्रद्धा भक्तीने आमच्याकडे या, 1000 पावलं चालून ते परब्रह्म शक्ती तुमच्याकडे येईल। आमचं कार्य हे प्रभूंचंच नियोजन आहे, आमचं स्वतःचं नाही आहे, श्री स्वामी महाराजांचंच नियोजन आहे। आणि या नियोजनामध्ये आपण सर्वांनी एकदा अनुभव घ्यावा। मी पुनश्च सांगतो, इथं आलेला प्रत्येक व्यक्ती आमचं लक्ष आहे, आमचं लक्ष असं असताना तर कोण कुठेही जरी बसलेला असेल, आमच्यापासून एक जीव सुटत नाही। कुठल्याच मनोकामना मानू नका, सर्व विदित आहे प्रभूंना। आणि ज्यांनी आयोजन नियोजन केलं त्यांच्या घरी साक्षात महाराज बसलेले आहेत, ज्यांनी याच्यासाठी परिश्रम केलेत त्यांना आम्ही न सांगता देणार आहे आणि आम्ही देतो तर जो तुमच्या अपुरी पडेल घ्यायला, एवढं असतं। आता हे अनुभवातनं कळेल
आणि अनुभव घेण्यासाठी थोडीशी मती, योग्य बुद्धी या ठिकाणी खर्च करायची स्वामींकडे. आपण जर थोड्या वेळसाठी कनेक्ट झालात, बघा आपण थोड्या वेळाने ध्यान घेणार आहोत आणि बरेच लोक या ठिकाणी इथं ध्यानासाठी येतात. ध्यान बघा आपल्या ऋषीमुनींची उत्तम संपत्ती आहे. मनुष्याचा देव कसा होतो हा ध्यानातूनच होतो. आपल्याला कोणी सांगितलंच नाही, आपल्याला माहितीच नाही. आपण फक्त काय आदर्श कोणाचा घेतो, आपल्याला आदर्शच माहिती नाही नेमका कोणाचा घ्यावा. रामायण महाभारताच्या कथा ऐकून आपण फार एंटरटेनमेंट म्हणून समजून सोडून देतो. पण ऐका, भारतीय संस्कृती जेवढी विशाल आहे, जेवढी जबरदस्त आहे, तिचा प्रचार प्रसार प्रथम परदेशात स्वामी विवेकानंदांनी केला. आणि बघा त्यांच्यासारखी मानव जात घडली पाहिजे ही आमची इच्छा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वामी विवेकानंदांसारखा झाला पाहिजे आणि त्याने आचरणात तो विवेक आणला पाहिजे. तर त्यासाठी ही आध्यात्मिक प्रणाली सध्या पृथ्वीवरती गुरुदेव दत्त तत्व हे कार्यरत आहे. तर आपण सगळ्यांनी थोडं ताट बसा. आहे त्या ठिकाणी आपल्याला ध्यान घ्यायचं आहे. ध्यानामधूनच तुम्हाला सर्व प्रकारचे साक्षात्कार होतात. जे झाडाखाली बसलेत त्यांनी थोडं पुढे या. इकडे पण सावलीचे ज्यांना ध्यान करायचंय त्यांनी आहे त्या जागेवर बसून ध्यान करायचंय आणि अनुभव घ्यायचे. परत ही संधी येणार नाही, आम्ही परत येणार नाही या ठिकाणी. ज्यांना अनुभव पाहिजे असतील त्यांनी हे ध्यान असं करावं. 5 मिनिटासाठी करायचंय. या ध्यानातून अद्भुत लाभ तुम्हाला होणार आहेत. तुमचे जे अडलेले प्रश्न आहेत ते निवारण होतील. शिवाय इथं खरंच दत्तप्रभू आलेत का त्याचा परिचय तुम्हाला होईल. जे भाग्यवान आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांचं अपूर्ण पडलं, इथून तुम्हाला मेसेज गेला अमुक अमुक ठिकाणी कार्यक्रम आहे, पण ते बुद्धीने इथपर्यंत आणलंच नाही. ते बुद्धीने नाही, तुमच्या कर्माने तुम्ही इथपर्यंत आला नाहीत, कुठेतरी अपूर्ण पडलात. आता जे इथं पूर्ण ज्यांचं पुण्य आहे ते या ठिकाणी आलेत. आता वर्तमान काळात इथून कसं घेऊन जायचं हे तुमच्या हातात आहे. त्यासाठी बघा एक मंत्र म्हणेल मी. उभं कोणीच राहू नका, खाली बसून घ्या आणि 5 मिनिटाचं ध्यान करायचं आपल्याला. एक मंत्र आहे ध्यानाचा. क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा अन्यथा पाप विध्वंसम न भवेत कोटी पुण्यता. याचा अर्थ मी प्रत्येक वेळेस सांगतो, पण इथं बरेच नवीन सेविकरी आहेत म्हणून एकदा सांगतो. बघा, आपण कोटी कोटी पुण्य जर केलेत तरी आपल्या कोटी कोटी पापांचा नाश होत नाही. पुण्यकर्म असतात ते स्टोअर केले जातात, पापकर्म असतात ते स्टोअर केले जातात. जसं कर्माचा भाग येतो तसं ते उपभोगलं जातं. चांगलं कर्म असेल तर चांगले दिवस येतात, वाईट कर्म असेल तर आपल्याला वाईट भोग भोगावा लागतो. पण क्षणभर जर आत्मा त्या परमात्म्या चिंतनात जर घालवला तर कोटी कोटी पापांचा नाश होतो आणि आपण अक्षय पुण्याकडे वळतो. लक्षात घ्या, पापांचा नाश करण्यासाठी आपले भोग भोगून वाढवायचे आहेत का ध्यानातनं संपवायचे आहेत, तर क्षणभर मन तो आत्मा त्या परमात्म्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा असतो. त्या स्वामींना सांगायची काहीच गरज नाही. तुमचे कुठलेही प्रश्न असेल स्वामी तात्काळ सोडवणार आहेत. तर बघा, एकदा श्री स्वामी महाराजांना दत्त प्रणालीला एकदा बघून घ्या व्यवस्थित. दत्त महाराजांना, आपल्या श्रीपाद प्रभूंना, नृसिंह स्वामी महाराजांना आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना एकदा डोळे भरून बघून घ्या. कुठली तरी एक मूर्ती आपल्याला ध्यानात आणायची आहे. बघितलं गेलं असेल तर उभं कोणीच राहू नका. ताई खाली बसा. आता मूर्ती ध्यानात आली असेल तर डोळे मिटा. आमचे 3 मंत्र आहेत, गुरुमंत्र प्रभावशाली, अतिशय प्रभावशाली. आता डोळे कोणी उघडायचे नाही अजिबात. डोळे उघडलेत त्याला अनुभव मिळणार नाही. आमचे 3 मंत्र आहेत.
श्री स्वामी समर्थ. दुसरा मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तिसरा मंत्र आहे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. यातला कुठलाही मंत्र आपण जप करू शकतो. आमचा गुरुमंत्र आहे श्री स्वामी समर्थ आणि मी या मंत्राने तुम्हाला या ठिकाणी द्यायला आलो आहे. डोळे कोणी उघडायचे नाही, तट बसायचं आणि भ्रुकुटीकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आणि जप चालू ठेवायचा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. डोळे कोणी उघडायचे नाहीत. जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आता हौस करणे डोळे उघडा. स्वामींकडे पहा. हात एकमेकांना सोडा. पूर्ण चेहऱ्याला स्पर्श करा आणि धन्यवाद द्या. बघा, यातून तुम्हाला बरेच काही अनुभव आले असतील. ते अनुभव आपण आमच्या बुधवार आणि शनिवार हे मार्गदर्शन मीटिंग असतात, त्या मीटिंगमध्ये सांगा. यातून तुमची प्रत्येकाची हाक परमेश्वराने ऐकलेली आहे. आणि बघा, आम्ही ज्या सेवा सांगतो, गुरुचरित्र पारायण असो, नवनाथ पारायण असो, ग्रामदेवतांचा मान सन्मान असो, मूळ स्थाने कुलदेवीचा मान सन्मान असो, रुद्रसेवा असो, देवीचे पाठ असो, यातून अखिल मानवाचं कल्याण आहे. या सेवा साधना समजून घ्या आणि तुमच्या आयुष्यातले प्रश्न तात्काळ निकाली लागा. महाराज पारायण करता क्षणीच तुमचे प्रश्न सोडवतात. फक्त श्रद्धेने, निष्ठेने आपलं घर वाचवण्यासाठी, आपलं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी आणि कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी, समाज व्यवस्थित राहण्यासाठी या सेवेमध्ये उतरा. विश्वात एवढे रामबाण उपाय कुठेच नाहीयेत. एकदा श्रद्धा निष्ठा ठेवून पहा. बाकी कुठेही जाऊ नका, सगळं व्यर्थ आहे. श्री स्वामी समर्थ नाम
एकमेव खरंय कलियुगामध्ये. कितीही रामनामाचा जप करा, किती कृष्णनामाचा करा, ते त्यांचा काळ होता तो त्रेतायुगात रामाचा काळ होता, द्वापर युगात कृष्णाचा काळ होता. त्यांनी त्यांचं कार्य करून चालले गेलेत, त्यांच्या धामात आहेत ते. तुमची हा काय केला, त्यांना खूप वेळ लागेल. पण सध्याचं सरकार दत्तप्रभूंचं आहे, स्वामी अवतार दत्तप्रभूंचे जेवढे अवतार आहेत त्यांचं सरकार आहे. आणि चालू सरकार ज्याच्याकडे असलं आणि अवशीला असला तर चटकन काम होतं. विरोधी पक्षाकडनं आपलं कामं होतात का, लक्षात घ्या. तसंच श्री स्वामी महाराज हे सध्याचं कलियुगाचं चालू सरकार आहे. आणि या सरकारावरती जर आपण त्यांना जर दूर केलं तर निश्चित आपले प्रश्न तात्काळ निवारण प्रश्नांचं होतं. बघा, एवढं कडक ऊन पडलंय आणि तरीसुद्धा तुम्ही भगिनी पुरुष बांधव या ठिकाणी अगदी मन लावून हे मार्गदर्शन ऐकत होतात. खरंच तुम्ही धन्य आहात, धन्य आहेत प्रभू. मी जास्त वेळ घेणार नाही, मला माझं काम काय करायचं आहे मी केलं आहे. आता तुम्ही जागेवरनं खडखडीत उठायचं आहे आणि ह्या स्वामी सेवेला लागायचं आहे. महाराज कुठे अपूर्ण पडू देणार नाहीत आणि तुम्ही सांगाल ते करतील स्वामी महाराज. बघा, अशक्यही शक्य करण्याची ताकद प्रभूंची आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, एवढं आश्वासन तुम्हाला देतात स्वामी महाराज. तर आपण कुठलाही विचार न करता या सेवेमध्ये या, अनेकांना आणा आणि या मानव जन्म मिळाला आपल्याला त्याचं कल्याण करून घ्या. वेळ फार कठीण आहे, कधी कुणाचं मरण येईल सांगता येत नाही. त्यात घोर कलियुग, हे विज्ञान युग तुमचं आयुष्य कमी करायला आलेलं आहे. आणि ह्या कमी वेळामध्ये बघा, रात्रीचे सोंग फार आहेत, नाटकं खूप आहेत, सोंग फार आहेत, आपल्याला खूप काय करून जायचं आहे, वेळ फार कमी आहे. तर त्यासाठी आताच जागृत व्हा आणि ह्या स्वामी सेवेला लागा, आमच्याशी कनेक्ट व्हा. तुमचे कुठलेही प्रश्न असो, आमच्या त्या वैशाली देशमुख ताई आहेत, त्यांच्याकडे तुम्ही प्रश्न मांडा, ते सरळ आमच्याकडे प्रश्न येतील. एक फॉर्म आहे प्रश्न उत्तराचा, तो भरायचा, ते आमच्याकडे आणतील, आमच्या ॲडमिनकडे, आणि ते प्रश्न ते निकाली लावतील. तात्काळ महिन्याभरात तुम्हाला रिझल्ट मिळतील, तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतीलच. आणि इतरांच्याही मागे लागा, तुम्हाला अनुभव आला, इतरांसाठी प्रेरित व्हा. इथं शेकडो सेविकरी तयार करा, हे परब्रह्माचं काम आहे. तुम्ही असं म्हणतात स्वामी पाठीशी असतात, पण जेव्हा तुम्ही आमचं काम करतात तेव्हा महाराज पाठीशी नसतात, तुमच्या हृदयात असतात. तुमच्या वाचासिद्धी, तुमच्या जिव्हेवरती वाचासिद्धी बसलेली असते. तुम्ही सांगाल तसे लोकांचे कामं होतील. परब्रह्माच्या सर्व शक्ती तुमच्या दासी असतात. जेव्हा तुम्ही विडा उचलतात कार्याचा तेव्हा शक्ती यांच्या मागे कशाला लागतात. भले भले चांगल्यांची वाट लागली आहे, प्रभूंच्या भक्तीच्या मागे लागा. भक्ती फार मोठी आहे. सिद्धी आणि प्रसिद्धी माणसाचं वाटोळ करणारी, खूप जन्मांची पुण्यकर्म नष्ट करणारी असतात. म्हणून सिद्धी नको, ती प्रसिद्धी नको, आपल्याला फक्त भगवंताची भक्ती हवी आहे. तर आज ह्या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थाने मानव म्हणून आलेला आहात, आणि मानव यासाठीच आहे, परमेश्वर समजून घेण्यासाठी, परमेश्वर भक्ती सिद्ध करून दाखवण्यासाठी. तर कृपा करून तुम्ही सर्वांनी या ग्रुपला कनेक्ट व्हा. आणि आजच्या स्थितीला मी परत एकदा सांगतो, विखळे गावाचा उद्धार झालाय, विखळे गावाचा उद्धार झालाय. त्यांच्या आज या भूमीवरती जे दुर्गा सप्तशीचा भैरवचंडी झालेली आहे ती अद्भुत झाली आहे. आणि हे जो धूर पसरलाय तुमच्या डोळ्यापर्यंत गेला असेल आणि डोळ्यातनं अश्रू आले असतील, तर समजा तुमचे खूप दोष काढले गेलेत. आजच्या स्थितीला तुम्ही इथून कणी संकटमुक्त, रोगमुक्त, भयमुक्त होऊन जाणार आहेत. घरापर्यंत पोहोचणार तर तुमचे कामं झालेले असतील. हे महाशक्तीचं वचन आहे. चालेल, अधिक वेळ घेत नाही. या ठिकाणी हे माझं मार्गदर्शन मी आटपतो. माझा नेहमीचा मंत्र घेतो, शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो, शिवशंकर शंभो. चालेल, श्री स्वामी समर्थ.